नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महावितरण कंपनीतील लाचखोरीचा पर्दाफाश। कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना कार्यालयात रंगेहात पकडले, गुन्हा दाखल। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसाठी नोंदणीकृत ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना कोरेगाव उपविभाग कार्यालयात उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे याला सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही छापा कारवाई करण्यात आली। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात कडाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मदन कडाळे हा कोरेगाव उपविभाग उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे। काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातून त्याची कोरेगावात नियुक्ती झाली होती। तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार असून त्यांची स्वतःची फर्म आहे। ते विद्युत पोल उभारणे आणि विद्युत कनेक्शन देणे याची कामे करतात। त्यांनी घेतलेल्या 3 कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या 2 कामांना मंजुरी देण्यासाठी 11,000 रुपयांची लाच कडाळे यांनी मागितली होती। या संदर्भात ठेकेदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती। त्यानुसार मंगळवारी दुपारी RM देसाई पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला होता। ठेकेदाराने पैसे देत असताना इशारा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कडाळे याला रंगेहात पकडले व रक्कम जप्त केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सातारा येथील पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सचिन राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर सावंत, हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, पोलीस अंमलदार विक्रम कनसे, तुषार भोसले, निलेश येवले व चालक हवालदार मारुती अडागळे यांनी छापा कारवाईत भाग घेतला। लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर मदन कडाळे याला तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले। तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिनियमानुसार रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर कडाळे याला सातारा येथील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले। विरोधकांनी दिलेल्या पत्रावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही। उद्या आरक्षण टिकले नाही तर आमची जबाबदारी नाही। आमदार शशिकांत शिंदे यांचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षण मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर झाले असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे। त्याला विरोध केला असता तर जाणीवपूर्वक विरोधक आरक्षणाला विरोध करत आहे असे सरकार म्हणाले असते। ठराव एकमताने मंजूर करताना आम्ही जे विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिले होते ते पत्रावर स्पष्ट भूमिका सरकारने मांडणे आवश्यक होते। उद्या आरक्षण टिकले नाही तर ते आमच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न होऊ नये। आरक्षणामध्ये काही त्रुटी आहेत, त्याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे अशी मागणी केली होती। जर उद्या आरक्षण टिकले नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल अशी स्पष्ट भूमिका महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी मांडली। विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। टिकलं नाही तर आम्ही सर्वानुमते करून आमच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न होऊ नये। त्यामुळे ज्यात काही त्रुटी आहेत त्या त्रुटीचं क्लेरिफिकेशन द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली होते। जर उद्या हे आरक्षण टिकलं नाही तर त्याची जबाबदारी सरकारची राहणार आहे। आजपर्यंत मी बघितलं नव्हतं पण एवढा आनंदोत्सव आरक्षण मिळाल्याच्याच आविर्भावामध्ये जसा आनंदोत्सव केला जातो, कारण अशा वेळेला अशाच प्रकारचा आदेश हा विधिमंडळात एकमताने 2 वेळा झालेला आहे आणि तो 2 वेळा आदेश झाल्यानंतर ते आरक्षण टिकलं नव्हतं। आज सरकार खात्री देते की आम्ही जो मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार केलेला आहे त्यातून ते आरक्षण टिकेल। आनंदाची गोष्ट आहे, कारण मराठा आरक्षणाला न्याय मिळाला पाहिजे। ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय सुप्त आहे, तो चांगला आहे, परंतु ते टिकलं नाही तर त्याची जबाबदारी या ठिकाणी ज्या प्रकारे आज आनंदोत्सव केला जातो तो करतील त्यांनी घेणार आहात का? कारण मला जे आता ग्राउंड रिपोर्ट मिळतोय मराठा समाजाचा या असलेल्या निर्णयावर मराठा समाज काही आणि त्यांचे नेते काही समाधानी नाही असं दिसतंय। विशेषतः ज्यांनी आंदोलन केलं ते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय? त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला इथं कुठल्याही प्रकारचं स्पर्श केलेला दिसत नाही। त्या आरक्षण त्याच आंदोलनाच्या धर्तीवर घेतलं होतं आणि त्या आंदोलनाच्या धर्तीवर मग सर्वांचं समाधान झालं का नाही हे खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर सगळ्यांनी बैठका घेऊन संबंधित असलेल्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मग हा बिल जाहीर करायला पाहिजे होतं। घाईघाईमध्ये या प्रकारच्या कुठल्याही चर्चा न करता बिल जर झाला असेल
तर तो नाराजगी आज निघाली नाही तर या बिलाचा उपयोग काय होईल असं मला शंका आहे. मध्ये आमचं एकच मत होतं की विधेयकावर चर्चा व्हावी, पण त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतील, फाटे फुटतील, म्हणून एकमताने तिथे बैठकीमध्ये असं ठरलं की विषय मांडावे. आम्हाला बोलायची इच्छा होती, परंतु शेवटी सर्वानुमते ठरल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे फाटे फुटू नये म्हणून न चर्चा करता ते विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. कोरेगावात बैलगाडी शर्यती दरम्यान जिहे येथील युवकावर धारदार शस्त्राने वार, 4 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह मारामारीचा गुन्हा दाखल. सातारा शहरात काही दिवसांपूर्वी 7 स्टार सिनेमा इमारतीसमोर झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून कोरेगाव येथे औद्योगिक वसाहतीसमोरच्या मैदानावर बैलगाडी शर्यती दरम्यान सूरज रामराव गायकवाड वय 25 राहणार जिहे तालुका सातारा याला जातीवाचक शिवेगाळ करत त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याप्रकरणी कोरेगाव शहरातील 4 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारी व अॅट्रॉसिटी कायद्याखाली मंगळवारी सायंकाळी 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कोरेगाव औद्योगिक वसाहतीसमोरील मैदानावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी सूरज रामराव गायकवाड हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत आले होते. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास कोरेगाव शहरात वास्तव्यास असलेले निखिल बर्गे, साहिल बर्गे, दीपक राक्षे व एका अनोळखी इसमाने सातारा येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तू आमच्या गावात कशाला आलास असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत धारदार शस्त्राने पाठीवर वार केले. हे वार चुकवण्यासाठी गायकवाड हे शर्यतीच्या ठिकाणी स्टेजच्या बाजूला पळत असताना अचानक खाली पडले. डोळ्याला अंधारी येऊन ते बेशुद्ध झाले. ओळखीच्या लोकांनी त्यांना जिहे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सातारच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सध्या सातारा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे गायकवाड यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी निखिल बर्गे, साहिल बर्गे, दीपक राक्षे व अनोळखी एक व्यक्ती अशा 4 जणांच्या विरोधात मारामारीसह अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत. नामदार महेश शिंदे यांनी कोरेगावात नवीन शासकीय विश्रामगृहाच्या बांधकामाची केली पाहणी. काम दर्जेदार करण्याच्या दिल्या सूचना. कोरेगाव शहरात सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर जुन्या शासकीय विश्रामगृहाशेजारील मोकळ्या जागेत नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. संपूर्ण शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या प्रकल्पाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला व वेळापत्रकाप्रमाणे काम करत असताना कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या. संपूर्ण प्रकल्पाची स्टील डिझाईन, RCC स्ट्रक्चर आदींबाबत सविस्तर माहिती ठेकेदाराकडून घेतली. हे काम देखील गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, अजित तुपे, पोपटराव भिलारे, साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.